आपण संत ज्ञानेश्वरांची कथा पाहणार आहे. संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचं पत्नीचं नाव रुक्मिणी. आणि हे जे विठ्ठलपंत आहेत यांना एक विरक्ती येते. ते ठरवतात का आपण काय करू, आता संन्यास घेऊ. ते काशीला जातात. तिथं संन्यासाची दीक्षा घेतात. काही काळांतराने ह्या विठ्ठलपंतांचे जे गुरु आहेत ते सांगतात का तू लग्न केल्यानंतर संन्यास घ्यायची काही आवश्यकता नव्हती आणि घेऊच नाही. तू काय कर, आता पुन्हा मागे जा आणि संसार कर. विठ्ठलपंत पुन्हा माघारी येतात, गृहस्थाश्रम स्वीकारतात. तर त्या काळात संन्यास घेतलेल्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात येण्याची परवानगी नव्हती. आणि यांना 4 मुलं होतात. थोरले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानदेव, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताई. हे निवृत्तीनाथ हेच ज्ञानदेवांचे गुरु. त्या काळात हे लोक त्या मुलांना संन्याशाची मुलं म्हणून त्यांची हेटाळणी करायची. यांना वाळीत टाकलं. यांच्याशी बोलणं, यांचं दिसणं हे सुद्धा अपशकुन समजलं जाऊ लागलं. विठ्ठलपंतांना खूप दुःख झालं. त्यांना वाटलं आपली शिक्षा ही मुलांना का. आळंदीत ब्रह्मसभा भरते. ते सांगतात विठ्ठलपंत, जी काही शिक्षा द्यायची ती आम्हाला द्या, परंतु आमच्या मुलांना असं तुम्ही दूर लुटू नका. त्या ब्रह्मसभेत असं एकमुखाने ठराव होतो का यावर शिक्षा एकच का तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी एका रात्रीची ते उठतात मध्यरात्री आणि त्रिवेणी संगमात जाऊन आपलं देहांताचं प्रायश्चित्त घेतात. ही 4ही मुलं झोपलेली असतात. सकाळची मुलं उठतात, त्यांना आपले आईवडील कुठंच दिसत नाहीत. ते सगळीकडे शोधाशोध करतात, परंतु नाही भेटत त्यांना. ते निवृत्तीनाथांना तरी थोडं समजत होतं, परंतु मुक्ताई खूप लहान होती. हे काय करायला लागले, तिथं भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायला लागले. निवृत्तीनाथांनी आळंदीच्या ब्रह्मसभेत पुन्हा हा प्रश्न घेतला की आम्हाला शुद्धीपत्र मिळलं पाहिजे. मग ते आळंदीची ब्रह्मसभा सांगते तुम्ही काय करा, पैठणला जावा. कारण पैठण म्हणजे हे दक्षिण काशीच आणि तिथल्या ब्रह्मसभेतून तुम्हाला शुद्धीपत्रक मिळेल. ही 4ही भावंड पैठणला जातात. तेथील त्या ब्रह्मसभेत थोडी तिथं पण सुद्धा टाळाटाळ होती, परंतु ते शुद्धीपत्रक देतात. त्यावेळेस तिथलची ती गावची लोक नावं विचारतात. काही टावळखोर लोक हे सांगतात आमचे नावं निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई. म्हणतात नावं तर तुमची खूप भारी आहेत, पण तसे तुम्ही आहात का. आणि त्याच वेळेस तिथून शेजारून एक माणूस त्याचा रेडा घेऊन चाललेला असतो. तो म्हणतात पहा या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञाना आहे. मग त्याच्यात काय तर ज्ञानदेव म्हणतात त्या रेड्याचं नाव ज्ञाना, माझंही नाव ज्ञाना आणि आमच्या दोघांचा आत्मा एकच आहे. तो काय करतो, माणूस एक काठी घेतो आणि त्या रेड्यावरती काठी मारतो. काठी मारल्यानंतर ते वळ ज्ञानदेवाच्या अंगावर उमटतात. मुक्ताई म्हणते अहो नका मारू, त्या रेड्याला मारला का माझ्या दादाच्या अंगावर ते वळ उमटतात. तर ते म्हणतात तुम्ही वेद येते तुम्हाला म्हणतात, मग हा रेडा वेद बोलेल का. ज्ञानदेव म्हणतात का नाही बोलणार. ते रेड्याजवळ जातात, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात आणि तो रेडा अक्षरशः ऋग्वेद म्हणू लागतो. मग बाकी ते सगळे चपापतात. पुढं नेवास्यात असताना तिथं एक प्रेतयात्रा चाललेली असते. त्या प्रेतयात्रेतील एक साध्वी स्त्री येते. ती त्या प्रेताची पत्नी असते. ती ओळखते का ही कोणीतरी थोर साधू पुरुष दिसतात ही मुलं. आणि मग ती ज्ञानदेवांच्या पाया पडते. ज्ञानदेवांच्या पाया पडल्यावर ते सौभाग्यवती भाऊ म्हणतात. ती म्हणते आता कसं शक्य आहे, ही जी प्रेतयात्रा चालली ती माझ्या पतीचीच आहे. ते प्रेतयात्रेला थांबवतात आणि म्हणतात ठेवा खाली. ते त्याचं नाव असतं सच्चिदानंद. ते म्हणतात सच्चिदानंद उठ. खरोखर ते प्रेतावरचा तो सच्चिदानंद जिवंत होतो आणि उठतो. सगळ्यांना आनंद होतो. हाच सच्चिदानंद पुढं ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी ज्ञानेश्वरांना मदत करतो. संपूर्ण ज्ञानेश्वरीचं लिखाण आणि इतर सुद्धा ओव्यांचं लिखाण हा सच्चिदानंद करतो. त्या नेवास्यात
हे इथं ज्ञानेश्वरीचं बरंचसं लेखन होतं. एकदा असंच आळंदीला होते आणि ज्ञानदेव भिक्षा मागायला गेले गावात. बऱ्यापैकी भिक्षा मिळाली. निवृत्तीनाथ म्हटले, आपण मांडे करून खाऊया. घरात काही खापर नव्हतं, म्हणजे तवे आता आपल्याकडे आहेत धातूचे, पण पूर्वीचे खापराचे तवे असायचे. ते मुक्ताईला सांगतात, जा कुंभारवाड्यात जा आणि तिथून खापर घेऊन ये, खापराचा तवा. ती जात असती तर तिथे एक विसोबा चाटी म्हणून गृहस्थ भेटतात. ते विचारतात, कुठं का चालली? तर ती सांगते, खापराने चालल्या. त्यांना राग येतो, कारण ते संन्याशाची मुलं म्हणून ते सुद्धा अवहेलना करत असतात. आणि ते कुंभारवाड्यात जाऊन त्या कुंभारवाड्यातील लोकांना सांगतात की हिला कोणी खापर द्यायचं नाही. तिला खूप वाईट वाटतं मुक्ताईला. ते मागं येते, घरी सांगते का असं असं झालेलं आहे. ज्ञानदेव म्हणतो, नको काळजी करू. आणि ते वागतात. ते म्हणतात, माझ्या पाठीवर हे मांडे बाज. ते त्यांचा जो पोटातील जठराग्नी आहे तो प्रज्वलित करतात. त्यांची पाठ खूप तव्यासारखी गरम होते आणि त्यावर ही मुक्ताई मांडे भाजते. हे तो पाहतो खिडकीतून तो विसोबा चाटी. आणि हाच विसोबा चाटी पुढं विसोबा खेचर म्हणून प्रसिद्ध होतो. आणि ह्याच विसोबा खेचर पुढे नामदेवाचे गुरु होतात. हे नामदेवांच्या कथेत आपण पाहूच. तर अशा रीतीनं भिक्षा मागून यांचा उदरनिर्वाह ह्या भावंडांचा चाललेला असतो. एक दिवस असेच ज्ञानदेव भिक्षा मागत असतात आणि लोक त्यांना खूप वाईट बोलत असतात. त्यांच्या भिक्षेच्या धुळीत थोडं पीठ जमा झालेलं असतात, परंतु ते त्यांना पुरणार नसतं. एका घरात असंच ते गेले. ओम भिक्षाम देई म्हटले. आत ते माणसाने दरवाजा उघडला. त्याला खूप राग आलेला होता. तो म्हटला, कर तुझी जोळी पुढं. आणि त्या जोळीत पिठाऐवजी त्यांनी मातीच टाकली. खूप काही बोलला. ज्ञानदेवांना खूप दुःख झालं, वाईट वाटलं. ते खूप दुःखी होऊन माघारी आले. आत येऊन त्यांनी झोपडीचा दरवाजा बंद करून आत ते दुःख करत बसले. मुक्ताईला आलं लक्षात का दादा आज रुसलेला आहे. ती म्हणजे दादा दार उघड, परंतु ज्ञानदेव काही दार उघडत नाही. आणि मग ती मुक्ताई त्याला उपदेश करती, अरे हे लोक असेच आहेत, ह्या जगाचं कल्याणासाठी तर तुला काम करायचं आहे. तिच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप येतो आणि ते पुन्हा नव्या जोमाने ह्या समाजाच्या उद्धारासाठी कामाला लागतात. त्या काळात चांगदेव म्हणून एक सिद्ध पुरुष होते. त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या. अनेक प्राण्यांना वश केलेलं होतं. पूर्वी घोड्यावरून लोक प्रवास करायची, परंतु हे वाघावरून प्रवास करायचे आणि वाघाला सुद्धा सिद्धीनं प्राप्त केलं होतं. आणि यांच्या हातात सर्पाचा आसूड. तर असे चांगदेव असं म्हणतात की त्यांचं वय 1400 वर्ष होतं. त्यांना एकदा समजतं का ह्या 4 भावंडांची लीला रेड्याच्या मुखी वेद वदवलेत. तर ते ठरवतात का नाही आपल्याला यांना भेटलंच पाहिजे. ते काय करतात, पत्र लिहायला घेतात चांगदेव ज्ञानेश्वरांना. पत्रात ते म्हणतात का आता हे आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत, मग तीर्थ स्वरूप लिहावं का, परंतु ते वयाने लहान आहेत, मग चिरंजीव लिहावा का. म्हणजे असं त्यांना कोडं पडतं. ते काय करतात म्हणतात काहीच लिहायला नको. आणि असं कोरं पानच काय करतात, ह्या 4 भावंडांना इकडे ज्ञानेश्वरांना पाठवतात. हे पत्र मिळतं. ते पाहतात कोराच कागद आलेला. मुक्ताई म्हणती, हा 1400 वर्षाचा चांग्या पण कोराच राहिला. ज्ञानेश्वर तिला समजावतात का कोरा आहे तेच ठीक आहे, त्याच्यावर आता इथून पुढं ज्ञानाचं सिंचन आपल्याला करता येईल. मग ते काय करतात, चांगदेवासाठी ज्ञानेश्वर महाराज 65 ओव्यांचं एक पत्र लिहितात. आणि हेच 65 ओव्यात म्हणून चांगदेव 65. ते पत्र त्यांना मिळतं आणि ते ठरवतात आपण काय करू, यांना भेटायला जाऊ आळंदीला. ते वाघावर बसतात, हातात सर्पाचा आसूड, आणि ते आकाशमार्गे निघतात. त्यांच्यावर त्यांचा शिष्यगणसुद्धा मोठा. इकडं ह्या भावंडांना कळतं का चांगदेव आपल्याला भेटीला आलेले आहेत. सकाळची वेळ असती आणि 4 भावंड एका भिंतीवर बसलेले असतात. ज्ञानदेव म्हणतात भिंतीला, चल ग भिंती. आणि ती भिंतसुद्धा मग चालायला लागते. चांगदेव पाहतात
अरे आपण तर जिवंत प्राण्यावर प्रभुत्व मिळवले, परंतु यांनी तर निर्जीव वस्तूवर हे केले. ते वाघावर उतरतात आणि ज्ञानेश्वरांपुढं नतमस्तक होतात. पुढं ज्ञानदेव काय करतात, मुक्ताईला आज्ञा करतात का तू काय कर, हे चांगदेवांचं गुरुपद घे आणि त्यांना बोध कर. मुक्ताई पुढं हे चांगदेवांचं गुरुपद स्वीकारून त्यांना बोध करतात. असंच आपण पाहिलं की ज्ञानेश्वरी म्हणजे पूर्वीचं सगळं ज्ञान संस्कृत भाषेत बंदिस्त होतं आणि सामान्यांना संस्कृत काही अवगत नव्हती. म्हणून ज्ञानेश्वरांनी काय केलं, हे गीतेचं ज्ञान प्राकृत भाषेत लिहिलं. ती ज्ञानेश्वरी, तिचं दुसरं नाव भावार्थ दीपिका. तर असं ज्ञानेश्वरांनी विपुल लेखन केलेले. काही दिवसांनी हे सगळे पंढरपूरला जातात. ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाला साकडं घालतात का मला आता इथं समाधी घ्यायची. तर विठ्ठल सांगतात का आळंदी म्हणजे अलंकापुरी मोठी पुण्यभूमी आहे आणि तू काय कर, त्या अलंकापुरीतच समाधी घे. ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरते. सगळ्या भक्तांना खूप वाईट वाटतं, कारण त्यावेळेस ज्ञानेश्वरांचं वय अवघं 21 वर्षाचं होतं. त्यांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला कितीतरी वर्ष जातात तरी ज्ञानेश्वरी नीटशी समजत नाही. परंतु ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. समाधीचा दिवस जवळ येतो. संत नामदेवसुद्धा येतात, त्यांची मुलं असतात त्यांच्याबरोबर. समाधीच्या दिवशी ते समाधी स्थळाकडे जातात. भुयारात म्हणजे विवरात समाधीचं स्थान निश्चित केलेलं, हे आत जातात. सगळं समाधीचं स्थान स्वच्छ करतात. नामदेव महाराज जातात आत, ज्ञानेश्वरांना घेऊन त्या समाधीच्या जागेवर बसवतात. त्यांच्यापुढं ज्ञानेश्वरी ठेवतात. पुन्हा ते बाहेर येतात आणि एक नंदीची शिळा, त्या नंदीची शिळेने काय करतात, ते समाधीचं जे द्वारे ते बंद करतात. असे संत ज्ञानेश्वर, त्यांची आज आपण कथा पाहिली. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा. अधिकाधिक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या कथेवर आधारित प्रश्नपत्रिका ह्या यूट्यूब लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ती प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा.